ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। माध्यमातून पाकिस्तानी ISIचा हस्तक असलेल्या शहजाद भट्टीसह लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात जळगावमधील काही तरुण असल्याचं ATS आणि जळगाव दहशतवाद विरोधी पथकाच्या निदर्शनात आल्याच्या नंतर या दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी जळगाव जिल्ह्याच्या विविध भागांतून 8 ते 10 तरुणांची चौकशी करण्यास सुरुवात केली असून या चौकशी दरम्यान काय उघडकीस येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना देशविरोधी कारवाईत ओढण्याचा प्रयत्न यातून होण्याची शक्यता होती, मात्र वेळीच तरुण सुरक्षा यंत्रणेच्या नजरेस आल्याने तुर्तास तरी मोठी दुर्घटना टाळण्यास यश मिळाले असल्याचं दिसत आहे। तर या घटनेत पोलीस आणि ATS सखोल चौकशी करत असून यातून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। जळगावमध्ये चौकशी करण्यात आलेल्या तरुणांच्या बँक खात्यांची आणि मोबाईलमधील डेटा तपासणी सुरू करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये ATSच्या माध्यमातून काही तरुणांची चौकशी केली गेल्याचं सांगितलं जातंय, नक्की काय वस्तुस्थिती आहे? विषय असा आहे की आता सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमचं चाललं जे आता तुम्ही बघितलं असेल 4-5 दिवसापूर्वी किंवा 5-6 दिवसापूर्वी आपण पेपर वगैरे पण विषय चालू आहे आमचा, आणि ज्या शहजाद भट्टीविषयी आपण बघितलं असेल, लॉरेन्स बिश्नोई शहजाद भट्टी हा जो सध्या ISIचा पाकिस्तानमध्ये ISIचा हस्तक म्हणून मानला जातो तो, आणि त्याच्यानंतर आपण इथे जे आता सध्या जे कारवाई केली किंवा आम्ही ATS आणि ATC आम्ही दोघं मिळून आम्ही समन्वय साधून त्याच्यामध्ये जे मुलं आहेत, ज्या काही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही गोष्टी शहजाद भट्टीविषयी आम्हाला माहिती मिळाल्या त्यांचा आम्ही विचारपूस त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी वगैरे केली, आणि आता सध्या बऱ्यापैकी म्हणजे चालू आहे काम, त्यांचं ब्रेन वॉश केलं काही गोष्टींसाठी, आणि बऱ्यापैकी आपण काम करतोय त्याच्यावरती। हो, ते पण त्यांच्याविषयी आम्ही सगळ्या काही गोष्टी आता त्यांच्याकडून जे पण आपण चौकशी दरम्यान आम्ही त्यांच्याकडून जी पण माहिती मिळालेली आहे त्याचं आम्ही आता हे करतोय। सर्व आता आपण बघत आहात की सोशल मीडियाच्या माध्यमातून होते ह्या गोष्टी ज्या पण झालेल्या आहेत सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या आहेत। किती तरुण मुलांची संख्या आहे बघा, आता त्याच्यावरती किती संख्या आहे हे मी आत्ताच आपल्याला काही सांगू शकत नाही। जे आपल्याला आता सध्या 2-4-5 दिवसामध्ये जे पण आम्हाला मिळालेले आहेत 5-7 लोकांची जे पण मुलं आहेत, जे पण मुलं आहेत, तर त्यांचं आम्ही जी चौकशी केलेली आहे अजून याच्यावरती आमचं चालू आहे। हो सर, यांचं आम्ही काउन्सिलिंग केलं आम्ही केलेलं आहे, आणि त्यांचा जो विषय आहे की त्यांना जसं आम्हाला जी माहिती मिळाली की आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांना एक ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, त्यांचं काउन्सिलिंग केली त्यांना, आणि त्याच्यातून आम्हाला जे पण आहे आता त्याच्यावरती आम्ही हे करतोय सर। बोला ना। आतापर्यंत कोणाला अटक नाही, आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही आहे। याच्यामध्ये कोणी विद्यार्थी वगैरे आहेत का सर? हे बघा, याच्यामध्ये अल्पवयीन मुलं पण आहेत आणि काही आहेत अल्पवयीन मुलं पण आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यात मोठे याच्यामध्ये विद्यार्थी पण आहे का? नाही, विद्यार्थी वगैरे काही तसं मिळालं नाही आम्हाला याच्यात। सर काय उद्देश होता जसं तो जो भट्टी आहे? उद्देश शहजाद भट्टीचा विषय असा आहे सर, त्याचं जे आता आपण बघत आहात प्रत्येक सोशल मीडियावरती त्याचं हे चालू आहे, तर त्याच्यातून या माध्यमातून हे जे मुलं आहेत सर यांना ते म्हणजे त्याचं व्हिडिओ बघणे आणि त्याच्यानंतर या मुलांचं ते काहीतरी माध्यमातून आता पुढे काय आहे ते आता तेच आमचं चौकशी वगैरे चालू आहे, ते आपल्याला पुढं काय होतं बघतो आम्ही आता। कारण की सध्या जे मुलांचं आम्ही ताब्यात घेऊन त्यांची जी चौकशी केलेली आहे त्याच्यातून जे होईल आता ते त्याच्यावरती आमचं चालू करू। देश विघातक कार्यांसाठी यांचा उपयोग केला जाण्याची शक्यता होती? तसं तर काही नाकारता येत नाही, पण परंतु तसं काही आता हे नाही, पण आमचं त्याच्यावरती बघू आता काय होतं। सर, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने ज्या पद्धतीने सीमेच्या वेळेस स्लीपर सेल तयार केला गेला त्याच पद्धतीने भट्टी आपला स्लीपर सेल तयार करत होता? हा, तसंही म्हणता येईल आपल्याला, पण मी काय सांगितलं आपल्याला की विषय असा आहे की सध्या आता पूर्ण आपण महाराष्ट्रात ATS आणि ATB अशी जी कारवाई झाली आणि आपण जी आता जनजागृती केलेली आहे त्या आपल्या माध्यमातूनच जनजागृती झालेली आहे, आणि त्याच्या ज्या मुलं आम्हाला मिळालेले होते, ज्या आम्हाला गोष्टी आम्ही त्यांना चौकशी वगैरे केलेली आहे, आणि त्याच्यातून जे काही आम्हाला आहे आता त्याच्यावरती आम्ही सर टार्गेट फक्त पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी होता की
लॉरेन्स बिश्नोई गँग पण होती. याच्यामध्ये दोघंही म्हणता येईल. आपल्याकडे लॉरेन्स बिश्नोईचा पण विषय आहे आणि शहजाद भट्टीचा पण विषय आहे आणि त्याचे जे हस्तक आहेत त्यांच्या मार्फतीने जे सोशल मीडिया थ्रू चालू आहे हेच मुलांना आणि ते टार्गेट केले जात आहे. मुलांना काय आव्हान करणार आहे सर तुम्ही या संदर्भात? बस एकच आव्हान करेल, आता तर आपण बघत आहात किंवा जनजागृतीच्या माध्यमातून आपण मुलांना मी एकच आव्हान करेल की देश पहिले महत्त्वाचा आहे आपला. हेच एक सळ आपण देशात राहतोय, या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आणि याच्यात जर काही गोष्टी जसं मुलं कोणत्या गोष्टीमध्ये या गुन्ह्यामध्ये कशातही जरी आढळले त्याचा गंभीर परिणाम त्या मुलांवरती होणार आहे याच्यापुढे. सर